नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी भाग क्रमांक 1 हा बघितलेला आहे. काल आपण बेसिक ते ॲडव्हान्समध्ये जे काही प्रश्न आपण घेतलेले होते ते विथ डिटेल स्पष्टीकरणासह त्याला आपण बघितलेलं आहे. तर आजचा जो आपला पार्ट 2 आहे, या पार्ट 2 मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जे काही 2019 ते 2014 पर्यंतचे जे काही पोलीस भरती, सरळ सेवा किंवा इतर जे स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये विचारलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. जेवढे होईल तेवढे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जर तुमची डिमांड असेल आणखी आपण हा जो व्हिडिओ आहे हा थर्ड पार्ट म्हणजे तिसऱ्या भागामध्ये याला आपण कन्वर्ट करू. चला तर सुरू करूया पर्सेंटेज शेकडेवारी पार्ट म्हणजे भाग 2 याला. तर हे काल आपलं बेसिक झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यांना आपण तुम्ही अगोदर जो काही आपण पार्ट 2 घेणार आहोत त्या पार्ट 2च्या अगोदर याला तुम्ही रिव्ह्यू म्हणजे रिकॉल करण्यासाठी एकदा फास्ट 1.5च्या स्पीडनं पार्ट 1 हा बघून घ्या. तेव्हाच तुम्ही पार्ट 2 वर म्हणजे जे काही प्रश्न घेतलेले आहे पार्ट 2 मध्ये मी त्या पार्ट 2 चे प्रश्न सोडवायला सुरुवात कराल. कारण जोपर्यंत तुम्ही पार्ट 1 विथ डिटेल जे काही मी स्पष्टीकरण घेतलेले आहे तो जोपर्यंत तुम्हाला ते डिटेल स्पष्टीकरण समजणार नाही तोपर्यंत पार्ट 2 समजणार नाही. त्यामुळे तुम्ही पार्ट 1 हा आधी बघा, त्याच्यानंतर पार्ट 2 बघा. हे काल आपण घेतलेले प्रश्न होते आणि खूप सुंदर आणि विविध परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न होते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. काल आपण प्रश्न क्रमांक 7 पर्यंत घेतलेले होते आणि 7वा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न होता. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न होता. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या प्रश्नाला. तर प्रश्न क्रमांक 8 बघा. आजपासून पार्ट 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 8 पासून आपण सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्याने 12 प्रश्नाची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती. बघा काय आपल्याला एक्झॅक्ट दिलं काय प्रश्नामध्ये आणि हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. स्टार मार्क करा. मी आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न 2019 ते 24 पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनी 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. किती होते प्रश्न एकूण? 12 प्रश्न होते आणि 12 प्रश्नांना समान गुण होते. हे बघा सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या परीक्षेत 60% गुण मिळाले. म्हणजे बघा काय रे, आपल्याला 12 प्रश्न दिले होते. सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या, व्हिडिओकडे कॉन्सन्ट्रेट करा. 12 प्रश्न होते एकूण. त्या 12 प्रश्नांना काय केलं, 12 प्रश्नांना समान गुण म्हणजेच किती 60% गुण मिळाले होते. 60% गुण मिळाले होते. समजलं का? समजलं का रे, मी काय करत आहे ते समजलं का तुम्हाला? 60% गुण मिळाले होते. बरोबर आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय काढायचं आहे, परीक्षेमध्ये आलेले प्रश्न. आधी किती प्रश्न दिलेले आहे आपल्याला? 12 प्रश्न दिलेले आहे आणि गुण किती दिलेले आहे? 60%. म्हणजे बघा इकडं काय होते, गुण बघा 60% आपल्याला दिलेले आहे. त्याच्यानंतर या 60%चे आपल्याला प्रश्न दिलेले आहे. किती? 12 प्रश्न दिलेले आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, प्रश्न. तर प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क करा. समजलं का? एवढं सोपं आहे. आपल्याला गुण दिले होते आणि प्रश्न दिलेले होते. आता बघा, आता जर मी जे गुण आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये आलेले प्रश्न विचारले, मी याला जर 100% मानलं, काय केलं, याला ह्या गुणाला म्हणजे दुसऱ्या गुणाला जर 100% मानलं तर आपले प्रश्न किती हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. अगदी सोपं झालेला आहे. आता बघा मी काय करतो, याला क्रॉस मल्टिप्लाय मध्ये सॉल्व्ह करतो. तर या प्रश्नाच्या ठिकाणी मी x ठेवतोय. तर काय होणार बघा, x
तिरपा गुणाकार करा, x गुणिला काय होणार 60 बरोबर 12 गुणिला काय होणार 100 बरोबर आहे. मग इथे x ची किंमत काढा 12 गुणिला 100 भागेला 60 काय होते बघा 0 0 कटला साइन दुने 12 म्हणजे काय होणार x बरोबर 20 x बरोबर 20 म्हणजे आपण काय कन्सिडर केलं होतं प्रश्नाला x कन्सिडर केले होते आणि आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं होतं एकूण प्रश्न किती तर किती प्रश्न होते 20 पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. समजलं अगदी सोपा आणि सरळ. मी तुम्हाला हे शॉर्ट ट्रिक झाली शॉर्ट ट्रिक मध्ये मी तुम्हाला उत्तर सांगितलं. याचं जर उत्तर काढायचं असेल तर पुस्तकात किंवा कुठल्या पण एक्सप्लेनेशन मध्ये खूप म्हणजे लॉंग प्रोसिजरने उत्तर काढलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या शॉर्ट प्रोसिजरमध्ये सांगत आहे की अगदी विदिन अ सेकंद मध्ये बघा या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं. समजलं मित्रांनो. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय म्हणताय. प्रश्न क्रमांक 9 परीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. जे विचारलं आहे आधी ते माइंडमध्ये तुम्ही फिट करून घ्या. काय विचारलंय संख्या विचारली आहे कोणत्या पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची. ठीक आहे. आणि हा जळगाव पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. स्टार मार्क करा विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय स्किप करू नका कारण इथं मी इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहे. मग जे 2019 20 21 22 हे जे प्रश्न घेणार आहे मी 20 पासून ते 22 पर्यंत किंवा 24 पर्यंत हे तुम्हाला मी एक्सप्लेन करायच्या अगोदर तुमच्या माइंडमध्ये येणार की सरांनी मला दुसऱ्या पार्टमध्ये अशा प्रकारे सॉल्व्ह करून दिलेलं होतं तर हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून आता व्हिडिओ कॉन्सन्ट्रेशन बघा. ठीक आहे. चला प्रश्नाला सुरुवात करू. तर 130 विद्यार्थ्यांपैकी काय दिले 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. एकूण विद्यार्थी किती दिलेले आहे पूर्ण लिहा जे दिलेलं आहे एकूण विद्यार्थी किती दिलेले आहे रे 130 दिलेले आहे. त्याच्यापैकी 62 विद्यार्थी कशात इंग्रजीत नापास झाले तर नापास झालेले नापास झालेले विद्यार्थी आता बघा इंग्रजीमध्ये किती नापास झाले 62. त्यानंतर गणितात किती 52 गणितमध्ये किती झाले 52 हे बघा दिलेलं आहे 52 आणि त्यानंतर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात नापास झाले. म्हणजे बघा इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात किती नापास झाले किती विद्यार्थी 24 विद्यार्थी नापास झाले. हे सगळं जे आहे हे नापास विद्यार्थ्यांचं आहे. बरोबर आहे. आता बघा मी जर इथून नापास विद्यार्थी काढले तर किती होणार याची जर टोटल केली बघा आधी हे दोन मिळून किती होणार रे हे 52 आणि 62 म्हणजे 62 अधिक 52 किती होणार 4 आणि हे 6 अधिक 5 11 114 हे झाले दोन मिळून. मग म्हणजे इंग्रजी आणि गणित या दोन विषय मिळून हे 114 आले. आणि काय म्हटलंय प्रश्नामध्ये इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयामध्ये एकूण 24 विद्यार्थी नापास झाले. म्हणजे काय करणार आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 114 मधून 24 काय करायचं आहे आपल्याला मायनस करायचं आहे. काय करायचं आहे मायनस. तर काय राहणार बघा 4 म्हणजे 4 मधून 4 गेले तर 0 इथून जाणार तर इथे 10 घ्या 11 मधून जर 2 गेले राहिले 9 इथे 1 येतो म्हणजे हे 90. जर तुम्ही दोन्ही विषयामधून जर मायनस केले तर इथं किती राहतं नापास झालेले विद्यार्थी 90 येतात. म्हणजे हे काय हे जे आलेले आहेत हे एकूण नापास झालेले विद्यार्थी आहे झालेले विद्यार्थी समजला हे एकूण नापास झालेले विद्यार्थी आहे. आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या. मग काय होणार बघा म्हणून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची
विद्यार्थ्यांची संख्या किती होणार रे बघा, पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, एकूण विद्यार्थी किती आहे 130 आहे, आणि नापास झालेले किती आहे हे बघा आत्ताच काढलं आपण 90, बरोबर आहे. तर 130 मधून जर 90 वजा केले तर किती राहतात 40. तर हे काय झालं पास होणारे विद्यार्थी, आणि आपल्याला प्रश्नामध्ये पासच होणारे विद्यार्थी विचारलेले आहे. तर काय येणार पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे. समजलं. हे 130 टोटल आहेत, टोटल विद्यार्थी होते, आणि हे 90 नापास झालेले होते. काय नापास झालेले. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा प्रश्न बघायला किती कठीण वाटत आहे, पण याचं बघा आपण शॉर्ट ट्रिकमध्ये एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये याचं उत्तर काढलेलं आहे. आणि हा जळगाव पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. समजलं. चला तर वळूया नेक्स्ट प्रश्न, म्हणजे आपलं प्रश्न क्रमांक 10. तर प्रश्न क्रमांक 10 बघा, थोडं याच्याकडे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पालघर शिपाई पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 10 बघा, एका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% वाढली व स्त्रियांची संख्या 2% वाढली. त्यामुळे या वर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते. आपल्याला फक्त पुरुष किती होते हे काढायचं आहे. म्हणून प्रश्न नीट वाचत चला, तुम्हाला काढायचं काय आहे आणि दिलेले काय आहे. ठीक आहे. तर बघा लोकसंख्या, एकूण लोकसंख्या किती आहे, तर मी लिहून घेतो जे दिलेलं आहे. मी बघा प्रश्न सोडवताना माझ्याकडे लक्ष द्या, मी काय काय करत आहे आणि कसं कसं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. जे दिलेलं आहे ते मी आधी लिहून घेतोय. तर लोकसंख्या किती दिलेली आहे, सॉरी इथे लोकसंख्या. ठीक आहे. लोकसंख्या किती दिलेली आहे 20,000 दिलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर या लोकसंख्यामध्येच बघा आपल्याला काय दिलेले आहे, हे पुरुषांची संख्या दिलेली आहे आणि हे स्त्रियांची. म्हणजे या लोकसंख्येमध्येच काय येणार रे, पुरुष आणि स्त्रीची संख्या होणार. समजलं. अरे लोकसंख्या म्हणजे काय, इथं मुलं बाळं दिलेलं आहे का, नाही, फक्त आपल्याला पुरुष आणि स्त्री दिले आहे म्हणून हे लोकसंख्या झालं. बघा म्हणजे आपल्याला लोकसंख्यामध्ये 20,000मध्ये पुरुष आणि स्त्री दिलेले आहे फक्त, इथे मुलं बाळं दिलेले नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काढायचं काय, आणि लोकसंख्या काय होते वाढत आहे बघा, म्हणजे वाढलेली किती झालेली 20,520. पण आपल्याला विचारलेलं आहे पुरुष, तर तुम्हाला पुरुष माहित आहे का रे, फक्त पुरुषांची संख्या 3%ने वाढलं असं माहित आहे आणि स्त्रियांची संख्या 2%ने वाढलं असं माहित आहे, पण तुम्हाला पुरुषांची संख्या माहीत नाही. समजलं मित्रांनो. तर आपण पुरुषांची संख्या काय करू, एक्स मानू. पुरुषांची समजा पुरुषांची संख्या एक्स मानू. समजला. जर पुरुषांची संख्या तुम्ही एक्स मानला तर स्त्रियांची संख्या काय मानणार रे, आता स्त्रियांची संख्या दिलेली आहे का, नाही, मग स्त्रियांची संख्या काय मानणार बघा, स्त्रियांची संख्या काय होणार, आपल्याला टोटल लोकसंख्या किती दिलेली आहे 20,000 दिलेली आहे. या 20,000मधून काय पुरुषांची संख्या जर वजा केले तर काय मिळणार आपल्याला स्त्रियांची संख्या. म्हणजे 20,000मधून जर आपण एक्स म्हणजे पुरुषांची संख्या जी मानली होती ती जर वजा केली तर आपल्याला स्त्रियांची संख्या मिळणार. समजलं का रे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अशा प्रकारे मानायचं होतं, म्हणजे दिलेलं नव्हतं आपल्याला, पुरुषांची संख्या दिलेली नव्हती आणि स्त्रियांची संख्या दिलेली नव्हती, आपण मानलेली आहे. म्हणजे पुरुषांची संख्या एक्स मानली आहे, स्त्रियांची संख्या 20,000 मायनस एक्स मानलेली आहे. समजलं एवढ्याला समजलं का विद्यार्थी मित्रांनो, समजलं का तुम्हाला. तर बघा आता काय, आता आपला प्रश्न झालेला आहे सोपा, म्हणजे उत्तर झालेलं आहे सोपं. आता बघा या पुरुषांच्या संख्येत कितीने वाढ झाली रे, 3%ने वाढ झालेली आहे. कितीने वाढ झाली, 3%. मग बघा मी कसं करतोय, तर हे वाढलेले पुरुष संख्या
समजलं? आता किती वाढलेली आहे? 3% वाढले. पण आपण पुरुषांची संख्या काय मानली होती? एक्स, म्हणजे एक्सच्या 3% वाढली. 3% वाढली म्हणजे 100वर 103 वाढली. समजला? पुरुषांची संख्या किती वाढली? 3% वाढली ना, 3%ने वाढली. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही ना. त्याच्यानंतर वाढलेली स्त्री संख्या, स्त्रीची संख्या काय मानली? 20,000 मानली. आणि 20,000मधून आपण काय एक्स मायनस केला तेव्हा कुठं आपल्याला स्त्रीची संख्या मिळाली. आता स्त्रीची संख्या किती टक्क्याने वाढली? 2%ने. म्हणजे काय होणार? 100वर 102 होणार, म्हणजे 2%ने वाढली. समझ में आया? अब हुआ अपना आसान काम. ठीक है, तर चलो चलते हैं. बघा फायनल काय होणार आता? याला आपल्याला एकूण लोकसंख्या वाढलेली काढायचं आहे. बघा टोटल लोकसंख्या दिलेली आहे 20,520 आणि वाढलेले पुरुष काढले आपण किती? एक्स गुणिला 103 भागेला 100. तर बघा मी याला आता कसं करतोय, तर एकूण वाढलेली लोकसंख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मी का बरं हळूहळू सांगत आहे, कारण तुम्हाला समजलं पाहिजे. मी जर फास्ट गेलो तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय होणार? पुरुषांची संख्या किती आहे? हे बघा वाढलेली एक्स गुणिला 103 भागेला 100 अधिक स्त्रींची संख्या किती निघाली? बघा 20,000 मायनस एक्स गुणिला 102 भागेला 100 आणि टोटल लोकसंख्या दिलेली आहे. बघा हे बघा प्रश्नामध्ये किती दिलेले आहे? 20,520. 20,520 आपल्याला काय दिलेले आहे? टोटल संख्या दिलेली आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. तर बघा इथे काय होणार? जागा अपुरी पडेल, पण समजून घ्या. 103 हे एक्स गुणिला होणार भागेला काय होणार? भागेला इथे होणार नाही, सॉरी काय झालं रे, हे एक मिनिट, इथे क्लिक झालेलं आहे. एक मिनिट, मी हे दुसरीकडे लिहितो. ठीक आहे. तर बघा काय होणार आहे? इथे बघा इथे लिहितो. ठीक आहे. तर एक्स गुणिला 103 काय होणार? 103 गुणिला एक्स भागेला 100. त्याच्यानंतर बघा या 200नी काय केलं, म्हणजे 20,000नी 102ला जर गुणलं तर काय होणार? बघा 20,000 गुणिला 102 भागेला किती? 100. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस मायनस काय होणार? हे एक्स राहिलं ना, एक्सनी काय करायचं? तुम्ही 102ला गुणा. 102 गुणिला एक्स भागेला 100. कारण हे जे टर्म आहे हे 100, ही जे 100 टर्म आहे ही यांना डिवायडेड होणार. बरोबर आहे ना? तर बघा इज इक्वल टू म्हणजे बरोबर काय होणार? 20,520. थोडं जागा अपुरी पडत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय होणार? 103 हे 103 एक्स आहे आणि हे मायनस 102 एक्स आहे. बघा 103 एक्स डिवायडेड बाय 100 मायनस 102 एक्स भागेला 100 आणि हे काय? अधिक 20,000 गुणिला 102 भागेला 100 बरोबर 20,520. 20,520. ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर काय होणार? या 103 एक्स मधून मायनस 102 वजा झाले तर काय राहतंय? एक्स राहते आणि बेस काय आहे? सारखा आहे, याचा 100 आहे, म्हणजे इथे काय राहते? 100 राहते. बरोबर. इथे काय राहणार? बघा इथे जर मी डिवायडेड केलं, या 2 शून्याने 2 शून्य कटले. ठीक आहे. तर इथे काय राहिले? हे 200 आणि हे 102, म्हणजे काय होणार? 102 गुणिला 2 करा.
म्हणजे किती राहतं, किती राहतं रे, हे अधिक केलं, याला अधिक करायचं म्हणजे काय होणार, 102 गुणेला 2 केलं तर किती होतं, 204 होतं. आणि शून्य किती बाकी राहिले आपले, हे 2 शून्य, हे 2 शून्य म्हणजे इथे 0 0 येणार, भागेला 100 बरोबर 20,520, 20,520. आता बघा या 2 शून्याशी हे 2 शून्य कटले, बरोबर आहे. मग इथं किती राहिले, x भागेला 100 बरोबर. आता हे जर 204च राहिले तर इकडे गेल्यावर काय होणार, मायनस होणार, म्हणजे हे मायनस होणार ना बघा. किंवा तुम्ही याला जर गुणले तर काय होणार बघा, 20,520 मायनस हे जर याला गुणले तर किती होणार, किती होणार रे, 20,400 होणार ना. तर 20,000 मग याला काय करायचं, तुम्ही काढून टाकायचं म्हणजे कट करा. इथे मी डायरेक्ट सांगत आहे, जागा अपुरी पडत असल्यामुळे. तर हे काय होणार, 20,400. तर x ची किंमत किती येणार आहे आपल्याला बघा, 20,520 मधून जर 20,400 गेले तर किती राहतं, 1200. किती राहतं, 1200. आणि x ची किंमत आली आहे आपल्याला 1200. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि x काय मानलं होतं बघा, x पुरुषांची संख्या आणि आपल्याला काय विचारलं, पुरुषांचीच. तर काय होणार, पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, मी याला एकदा पुन्हा एक्सप्लेन करते, कारण जागा अपुरी असल्यामुळे तुम्हाला बरोबर समजलं नसेल तरी पण एकदा समजून सांगतो. बघा लोकसंख्या दिलेली होती 20,000, त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री घेतल्या. समजा पुरुषांची संख्या आपण x मानली, स्त्रीची संख्या 20,000 x. वाढलेले पुरुष किती होते, म्हणजे 3% वाढले, तर x चे 3% घेतले कारण x मानलं होतं. त्याच्यानंतर वाढलेली स्त्री किती होते, वाढलेली संख्या स्त्रीची 2% वाढली, तर आपण स्त्रीची संख्या कशी काढली, या प्रकारे. समजलं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, एकूण वाढलेली लोकसंख्या, याच्यामध्ये काय केलं आपण, वाढलेले पुरुष अधिक वाढलेले स्त्री हे ॲड करून आपल्याला टोटल संख्या दिलेली होती. मग यानंतर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं, हे बघा हे कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण बघा इथे x ची किंमत काय आली, 1200, आणि आपण x काय मानलं होतं, पुरुष मानले होते. तर अशा प्रकारे ही पुरुषांची संख्या झालेली 20,000. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की सर मला हे कॅल्क्युलेशन समजलेलं नाही, पुन्हा मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करून देणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक 11 बघा, एका चौरसाची बाजू -40 म्हणजे -40 म्हणजे 40% ने वाढल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढतो. बघा आता बघा इथे काय दिलेलं आहे रे, चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला आणि आपल्याला क्षेत्रफळ कितीने वाढतो हे विचारलं. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे तुम्हाला माहिती आहे का, चौरस याच्यावरून आपल्याला उत्तर नाही काढायचं पण असं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. बघा चौरसाचे क्षेत्रफळ काय असते, चौरसाचे क्षेत्रफळ हे तुमच्या माहितीसाठी आहे, म्हणजे बाजूचा वर्ग. हे झालं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. जर चुकून तुम्हाला प्रश्न विचारून गेलं, प्रश्न जर आलाय परीक्षेमध्ये तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा आता बाजू दिलेली आहे, बाजू कितीने वाढत आहे रे, चौरसाची बाजू कितीने वाढत आहे, बाजू 40% वाढत आहे असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. याला जर आपण सक्सेसिव्ह चेंजेस, बाजूचा वर्ग ना म्हणजे हे 2 वेळा येणार, 2 गुणिले 2, बरोबर आहे. तर इथे काय होणार, 2, बरोबर आहे, x प्लस 2x भागेला 100 अशा प्रकारे करू ना आपण, बरोबर आहे ना. x आपण जर मानलं बाजू तर इथे असं करू ना. तर बघा याला कसं मी लिहितो, या सक्सेसिव्ह फॉर्म्युल्याला कसं लिहितो मी, 40 अधिक 40 अधिक काय होणार, 40 गुणेला 40 भागेला 100. कारण काय होतं, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग होते. तर हे काय येणार बघा, 40 अधिक 40 किती होतं, 80 अधिक या 2 शून्याशी हे 2 शून्य कटले म्हणजे किती राहते, 4 चौ 16. 80 अधिक 16 किती होते, 96. मग आणि आपल्याला काय विचारलंय, एका चौरसाची बाजू दिली होती 40%, बरोबर आहे. 40%ने वाढल्यास क्षेत्रफळ शेकडा किती वाढतो, कितीने वाढतो, 96% वाढतो. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. अशा प्रकारे हा सक्सेसिव्ह, याला काय म्हणतात, सक्सेसिव्ह चेंज फॉर्म्युला इंग्लिशमध्ये, सक्सेसिव्ह
चेंज फॉर्म्युला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न होता आपला. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. तर प्रश्न क्रमांक 12 बघा काय म्हणतं. ए चा पगार 18,800 रुपये आहे, तसेच बी चा पगार 4,000 रुपये आहे, तर ए चा पगार बी च्या किती टक्के आहे. तुम्हाला जर मित्रांनो आठवत असेल तर मी बघा पार्ट ए मध्ये पर्सेंटेज सेकडेवारीच्या चे आलं होतं ना. बघा तुम्हाला 10 ग्राम 50 ग्रामचे आठवत असेल. नसेल आठवत तर पार्ट क्रमांक 1 चा व्हिडिओ तुम्ही रिपीट करा. चेर आला तर तो काय होणार, खाली होणार, बरोबर आहे ना. मग इथं काय विचारलंय, बी च्या, तर बी खाली होणार बी च्या. आता ए चा पगार म्हणजे बी च्या किती टक्के आहे, कोणाचा, ए चा. समजलं तुम्हाला मांडणी, समजलं का. किती टक्के आहे, टक्के म्हणजे काय होणार 100. ही आहे या प्रश्नाची मांडणी. समजलं का रे मित्रांनो कसं मांडायचं तर उत्तर. तर ए चा पगार बी च्या किती टक्के आहे. तर बघा आता किती सोपं झालेलं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, ए चा पगार दिलेला आहे, किती दिलेला आहे, ए चा पगार 18,800 दिलेला आहे, भागेला बी चा किती दिलेला आहे 4,000 दिलेला आहे, गुणेला टक्के काढायचे आहे म्हणजे 100. बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कटणार, इथला 1 शून्य, इथला 1 शून्य कटणार. बघा याला जर तुम्ही डिवाइड केलं तर 4 चौ 16 राहिले 2, 4 7 28 आणि हा 0 म्हणजे काय राहतं 4 7 0, 470. त्याचा पगार वाढेल, कोणाचा, ए चा पगार बी च्या 470 काय होणार रुपयांनी वाढेल. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. तर चला वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे. प्रश्न क्रमांक 13 बघा. दूध आणि पाण्याच्या 70 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे. बघा इथं 10% आहे, इथे लिटर आहे, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. तर पाणी आहे, तर त्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे, आपल्याला किती लिटर पाणी आहे हे काढायचं आहे, पाणी काढायचं आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे रे, दूध आणि पाण्याचं मिश्रण दिलेलं आहे आपल्याला. जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. दूध अधिक पाणी याचं मिश्रण दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 70 लिटर दिलेलं आहे. या 70 लिटर मध्ये काय काय 70 लिटर मध्ये काय दिलेलं आहे 10% पाणी आहे. तर इथे काय 10% पाणी आहे. समजला. मी बघा तुम्हाला जो प्रश्न आहे ना तो प्रश्न समजला की उत्तर कसं काढायचं हे समजून जाणार. मी तेच तुम्हाला सांगतो की प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचं. तर प्रश्न अशा प्रकारे टॅकल करायचं, जे दिलेलं आहे ते आधी बघून घ्यायचं. तरी आपल्याला काय दूध आणि पाणी या मिश्रणात 70 लिटरचं मिश्रण आहे, यामध्ये 10% पाणी दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे, किती लिटर पाणी आहे. तर बघा काय होणार, तुम्हाला लिटर पाणी काढायचं आहे म्हणजे 70% काय आहे दूध आणि पाणी याचं मिश्रण आहे, आणि किती 70 लिटर, आणि याच्यामध्ये 10% काय आहे पाणी. 10% म्हणजे 10 भागेला 100. ठीक आहे. आता बघा किती होणार आहे, हे 1 0 1 0 हा याच्यासोबत सॉरी काय झालं, हां बरोबर आहे. तर काय होणार, इथे काय राहणार 7 लिटर राहणार. काय राहणार 7 लिटर, म्हणजे 2 शून्याशी 2 शून्य कटले ना, तर इथे काय राहणार 7 लिटर. आणि आपल्याला काढायचं होतं पाणी काढायचं, तर पाणी किती 7 लिटर, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. अरे बघा सोपा प्रश्न होता, 2 स्टेपमध्ये किंवा एका स्टेपमध्ये उत्तर आलं. हे आपली एकच स्टेप लागली आपल्याला, बरोबर आहे, हे एकच स्टेप लागली. हे बाकी जे लिहिलं ते दिलेलं होतं प्रश्नामध्ये. दूध आणि पाण्याचं मिश्रण दिलेलं होतं 70 लिटर, त्याच्यामध्ये 10% पाणी होतं. मग आपण काय काढलं, 70 लिटरमध्ये 10% जर पाणी आहे तर बाकीचं पुन्हा पाणी किती आहे, तर 7 लिटर पाणी होतं, असं आपल्याला काढायचं होतं. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 14 कडे. बघा प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतोय, एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत, 18 विद्यार्थी गैरहजर आहेत, तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती. रायगड पोलीस भरती
2019ला विचारलेला प्रश्न आहे. आणि जो मागचा प्रश्न पण बघा, पुणे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न होता. सगळे जे प्रश्न आहे मी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहे, हे 2019 पर्यंत आहे. पुन्हा आपण घेऊया. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर आवड निर्माण झाली तर आपण पुन्हा हा व्हिडिओ पार्ट 3 मध्ये कंटिन्यू करणार आहोत. अदरवाईज इथे स्टॉप होऊ. जर तुमचं मला जर प्रतिसाद मिळाला, जर तुमच्याकडून जर लाईक्स मिळाले या व्हिडिओला, तर मी कंटिन्यू करणार आहे. हा जो 19, 22, 23, 24चे जे प्रश्न आहे ते कंटिन्यू करणार. ठीक आहे. म्हणून याला तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण तुमच्या प्रतिसादाने मला मोटिवेट होतो आणि मोटिवेट होऊन मी तुम्हाला जे काही परीक्षेमध्ये, आगामी परीक्षेमध्ये प्रश्न विचारेल त्यावर विथ डिटेल स्पष्टीकरणासह मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. तर चला प्रश्न क्रमांक 14 बघूया. प्रश्न क्रमांक 14 बघा, 97% विद्यार्थी हजर आहेत. तर हजर असलेले विद्यार्थी किती आहे? 97% आहेत. त्यामध्ये आपल्याला पुन्हा दिलेलं आहे 18 विद्यार्थी गैरहजर आहे. जर बघा 97% हे दिलेलं आहे आपल्याला हजर आहे, तर गैरहजर किती होणार रे? गैरहजर 100 मधून जर 97% गेले तर 3% गैरहजर निघणार. आणि आपल्याला 18 विद्यार्थी काय दिलेलं आहे? गैरहजर प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग बघा काय होणार, हे 3% बरोबर 18 विद्यार्थी. तर आपल्याला काय काढायचं आहे? विद्यार्थ्याची संख्या काढायची आहे. मग 100% विद्यार्थी जर राहिले तर किती होणार बघा, हे काय होणार? 3 छक 18 म्हणजे 1% बरोबर आपल्याला 6 आले. तर 100% बरोबर किती येणार? 600. समजलं? अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे, आणि हा विचारलेला प्रश्न आहे रायगड पोलीस भरतीला. चला वळूया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 बघा विद्यार्थी मित्रांनो, हा छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे, याला आपण आधी बघूया. प्रश्न क्रमांक 15, एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मे बहादूर विद्यार्थी आहे 25%. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी 2/7 म्हणजे हे काय? 2/7 इतकी मुले आहेत. हे बघा मुले. तर त्या शाळेतील किती मुली, आता काय विचारलं, काय किती मुली चष्मा परिधान करतात? आपल्याला विचारलं आहे मुली आणि दिलेलं आहे मुले. बरोबर प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा एकूण विद्यार्थी काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे तेच लिहितो मी. एकूण विद्यार्थी किती आहे? 1400. म्हणजे हे शाळेतील विद्यार्थी झाले 1400. त्यापैकी 25% विद्यार्थी काय करतात? चष्मा परिधान करतात. किती? 25%. म्हणजे आपण काय काढू? चष्मा परिधान करणारे विद्यार्थी किती टक्के आहे रे? 25%. म्हणजे 1400च्या आपल्याला 25% काढायला लागणार आहे. बघा काय होणार, 2 शून्याशी 2 शून्य गेले तर 25 गुणिला 14 किती होणार आहे? किती होणार? 350. किती होणार? 350. ठीक आहे. आता बघा, आता पुन्हा काय दिलेलं आहे आपल्याला, चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी 2/7 इतकी मुले आहेत. हे 2/7 काय दिलेलं आहे? मुले आहेत. म्हणजे मुले किती चष्मा परिधान करतात? आता बघा याच्यामध्ये काय होणार, चष्मा परिधान करणारे मुले, मुली नाही बरं, मुले, हे लक्षात ठेवा, मुले काढत आहोत आपण. आणि आपल्याला किती दिलेलं आहे? 2/7 मुले दिलेले आहे. आता काय, चष्मा परिधान करणारे काढले आहे. हे बघा चष्मा परिधान करणारे काढलेले आहे आणि आपल्याला दिले तेच आहे चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी. तर चष्मा परिधान करणारे विद्यार्थी किती आहे? 350. तर याचा काय करा, गुणाकार करा 2/7 गुणिला 350. तर काय होणार बघा, 7×5 35 म्हणजे 2 गुणिला 50 म्हणजे 100. तर हे चष्मा परिधान करणारे मुले आहेत. आता आपल्याला काय विचारलं प्रश्नामध्ये, तर त्या शाळेतील किती मुली
चष्मा परिधान करतात. आता आपल्याला शेवटचा जो प्रश्न विचारलेला आहे, तर चष्मा परिधान करणारी लिहू आता, मुली. ठीक आहे, आता हेच विचारलं ना, तेच लिहायचं आहे आपल्याला. चष्मा परिधान करणारे विद्यार्थी किती आहेत? 350 आहे. आणि त्यापैकी चष्मा परिधान करणारे मुले किती आहेत? 100 आहेत. म्हणजे -100. तर आपल्याला काय मिळणार? चष्मा परिधान करणारे मुली. तर बघा काय होणार, 350 -100 तर किती येणार? 250 म्हणजे 250. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता आणि याचं असं साधंसं काय होतं, छोटं 2 स्टेपमध्ये उत्तर होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे आपण जे PYQ घेतलेले आहेत ते 2019 पर्यंत PYQ आहे. जर तुम्हाला आणखी जर PYQ पाहिजे असेल पर्सेंटेज या टॉपिकवर, तर मला कमेंट्समध्ये, व्हिडिओच्या कमेंट्समध्ये करा की सर आणखी आम्हाला असे प्रश्न सोडून द्या किंवा व्हिडिओ घ्या. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पर्सेंटेजचा पार्ट क्रमांक 2 हा इथेच समाप्त करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जर सबस्क्राईब कराल तर तुम्हाला असे आणखी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. अदरवाईज तुम्ही त्या व्हिडिओपासून मुकणार आहात. ठीक आहे. आणि या लेक्चरच्या ज्या फ्री PDF मिळणार आहे त्या माझ्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर मिळणार आहे. त्याच्यासाठी माझं तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या, जीवन पातुरकर. ठीक आहे. आणि माझं व्हॉट्सअप चॅनल हे आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी आणि माझा नंबर आहे 9673697309. जर कोणाला काही डाऊट असेल तर या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्या डाऊटचं समाधान केल्या जाईल. ठीक आहे. आणि मला जर इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझा हा इन्स्टा पेज आहे जीवन.पातुरकर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा. आणि जर आणखी तुम्हाला टॉपिक वाईज PYQ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर थांबूया इथेच. धन्यवाद.